तुमची कास्ट कुठली? आम्ही ओपन मराठा आहे. ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत. धन्यवाद मॅडम. तुम्ही मराठा? अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. राज्यात मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झाले. काही दिवसांपूर्वी केतकी चितळेने सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली होती. तसेच प्रजासत्ताक दिनी जात विचारली जाते म्हणून आक्षेपही नोंदवला होता. आता मराठी सिनेसृष्टीतल्या आणखी एका कलाकाराने या सर्वेक्षणावर वादग्रस्त विधान केले आणि त्यावरून चांगलाच वादंग माजला. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यात पुष्करने म्हटलं होतं की काल BMCचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्वे करतोय म्हणून माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोग बोलणार. जोगची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली. अभिनेता अभिजित केळकर यांनी मोठी फेसबुक पोस्ट लिहून पुष्कर जोगचा समाचार घेतला. अभिजितने पुष्करला विचारलंय, घरी आलेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या लाद घालावी असं तुला का वाटलं असेल? आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? घरी आलेला महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तू खरंच लाद घातली असतीस तर ती घातल्यावर तो काय गप्प बसला असता असं तुला वाटतं? अभिजितने आपल्या फेसबुक पोस्टमधून पुष्करवर प्रश्नांचा भडीमारच केला. तर दुसरीकडे अभिनेते किरण माने यांनीही पुष्कर जोगला खडेबोल सुनावलेत. किरण माने म्हणाले की आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढला. आमचीच सत्ता हा पोकळ माज आलाय. अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे. त्यांना हौस नाही तुमचे उंबरटे झिजवायचे. तुला लाताच घालायच्यात ना? लय राग आलाय का तुला जात विचारल्याचा? असा सवाल माने यांनी उपस्थित केला. पुष्कर जोगची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारीही संतापलेत. पुष्कर जोगवर कारवाई करावी अशी मागणी पालिकेच्या कर्मचारी संघटनांनी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली. वाहता रोष पाहता पुष्कर जोगने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहून माफी मागितली. पुष्करने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे की मी रविवारी एक पोस्ट केली होती, ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना BMC कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक BMC कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी, असे म्हणत पुष्करने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू आहे. काही ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने हे सर्वेक्षण वादातही सापडलं. या सर्वेक्षणात आणखीन किती वाद समोर येणार आहेत हे येत्या काळात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.